गाईज मला काय वाटतं, जे ट्रेनमध्ये जे फेरीवाले येतात ना, म्हणजे आता मी कुर्ला टू खांदेश्वर नेहमी प्रवास करते. त्याच्यामध्ये नेरूळ स्टेशनला किंवा वाशी स्टेशनला एक साथ एवढे जण चढतात ना, मग ते इयरिंग्सवाले, भाजीवाले किंवा इतर कोण पण असो, सगळे लोक एकदम चढतात आणि त्यात गर्दी असते. आणि लेडीज डब्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की फोर्थ सीटला बसतात बायका. सो तसं असताना सगळ्या त्या चढतात आणि त्यांची एक प्रकारची वेगळ्या प्रकारची मनमानी असते की हां, जगा दो, ऐसे थोडा साईड में हट जाओ. आणि बरं, त्यातल्या त्यात त्यांना कोण कस्टमर भेटला आणि त्याने जास्त वेळ काढला तर ते त्याच्यावर ओरडणार की काय एवढा वेळ काढून पण घेतला नाही, तर मग कशाला एवढा वेळ थांबवलात, असं तसं. मला नाही माहिती त्यांना परमिशन असेल, त्यांच्याकडे पास असतो, काहीच नाही माहिती. बट मला असं वाटतं की ठीक आहे, तुमचा धंदा आहे, सगळेजण रोडवर पण करतायत, तुम्हाला अलाउड पण असेल लोकल ट्रेनमध्ये. बट त्यांची दादागिरी हल्ली खूप जरा जास्त व्हायला लागला आहे. सो मला हा मुद्दा मांडावासा वाटला आणि तो ॲक्च्युअलमध्ये चुकीचा आहे. मी खूप वेळा बघितलं आहे, ती भाजीवाली असते ती पण दादागिरी करते की लवकर लवकर बोला जर हवी असेल तर, असं सगळं. सो दॅट इज रॉंग. मला तर पटतच नाही त्यांचा विषय. ठीक आहे, तुमचं पोटापाण्यावरचा विषय आहे, पण तुम्ही पोलाइटली एखाद्याशी बोला. तुम्हाला पण तेवढंच रिस्पेक्टनेच तुमच्या गोष्टी म्हणजे विकत घेतल्या जातील. आणि ही जर दादागिरी वाढत चालली असेल तर गव्हर्नमेंटने ॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. बस एवढंच सांगायचं आहे मला. आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.